गाईज पाणी बघा, तिथे 100 फूट डीप आहे. त्याच्या खालचा दिसत नाहीये पण फुल 100 फीट डीप आहे. तर फ्लॅश बाबा म्हणतो आमची पोरं इकडे कुठे दिसाले. अरे रस्ता चुकलोय की काय. तर गाईस आता आम्ही चाललोय नागरदास वॉटरफॉल चंदगडला. नांगर तासकरी वॉटरफॉल तरी हाय. आता जाऊन बघणार आम्ही तिकडे. फुल डीप आहे. काय नाही काय 4 जण आहे आम्ही आता. असं जोरात बोलायचं जरा. दादा गाडी चालवतोय. तर आता आम्ही निघालोय. किती वाजलेत? थोड्याच आम्ही पोहोचू तिकडे. 4 वाजलेले आहेत. आता आम्ही निघालोय. 5 वाजेपर्यंत पोहोचू. तर पोहोचल्यावर भेटू. तिकडे पोहोचल्यावर तुम्हाला दाखवू. पोहोचल्यावर भेटू. इकडे लालपरी. त्याला वेंगुर्ला बेळगाव हायवे म्हणतात त्याला. हाच रोड असेल मग आंबोलीचा वगैरे. आंबोलीचा हाच रोड आहे. हाच आंबोलीचा रोड. आजऱ्या जर आंबोलीवरून सावंतवाडी एक तर इकडून येता येते ना, तर एक तर आजऱ्यावरून येता येते. गोव्याला पण जातोय. गोव्यालाच जाणार हा रस्ता. मग सावंतवाडीत उतरली की लेफ्ट मारायचं आहे गोव्याला. गेला ना आपल्या इकडून. हो गेलो मी. तर गाईस सगळ्यांना आवडतं. आता आम्ही थांबलोय असंच जरा सिनरी बघायला, व्हिडिओ दाखवायला, बनवायला. सिनरी बघायला. थोड्याच वेळात आम्ही डेस्टिनेशनला पोहोचणार आहे. तिथे हत्ती वगैरेचे बॅनर दिसायला लागले. वाघ पण आहे तिथे. बापरे. बिबटी आहे, अस्वल आहे. खूप जंगली प्राणी आहे तिथे. गवे तर आहेच आहे. गवी तर कॉमन झालं. नांगर तास धबधबा. आम्ही आता एंटर झालोय आमच्या डेस्टिनेशन वर. बघितलं बघा दिसतंय इथून. पोहोचलोय नांगर तास धबधबाला. व्ह्यू बघा तुम्ही. किती प्रेशर न घातोय गाईस. रिव्हर्स वॉटरफॉल सारखं येत आहे ते बघा. का पाणी आहे ना. फोनवर पण गाईस पाणी येत आहे पूर्ण. बघा काय. अरे बोल काहीतरी बोल. काहीतरी आबा काहीतरी सांगा धबधब्याबद्दल. बघा धबधबा निसर्गाची कमाल आहे. याच्यामध्ये 100 फूट खाली आहे. तर असं बघण्यासारखे निसर्गरम्य ठिकाण सदर कोल्हापूर जिल्हा चंदगड तालुक्याच्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहे. फोन पण सांभाळा. फुल डीप आहे आणि हे म्हणजे पाण्यानेच फुल आता डोंगर कापून वाट बनवली. आणि इकडे बघा धबधबा. खूप डीप आहे. ते दिसत नाही आहे पण आबा बोलले इथे खूप 100 फीट डीप आहे. ते दिसत नाही आपल्याला कारण की आता पाणी भरलं आहे. एकदा आम्ही गरमीमध्ये पण येऊन दाखवू तुम्हाला केवढा डीप असेल. ते खूप काय काय होतं. कोण पडलं पण यायचं असं. म्हणून जास्ती पण काय रिस्क घ्यायची नाही. इथून बघायचं. वरतून एक व्ह्यू पॉईंट आहे. वरतून बघायचं आणि गपचूप निघून जायचं घरी. आम्ही पण चाललोय. ते माकडं तर खूपच आहेत. आबा आणि पिला दादा आहे. तर गाईस तिथे आम्ही कार पार्क केले. फुल फॉगी आहे बघा.
दुसरा तो मी तुम्हाला खालतून व्ह्यू पॉईंट दाखवत होतो तिकडे. इकडून तर डीपनेस बघा तुम्ही एकदा काहीच. आम्ही मगाशी तिथे होतो. हा असा वॉटरफॉल आहे, तिथे एक मंदिर आहे. तिथून आता त्या स्टेअरकेस आहेत, तिथे चाललो आम्ही. तिथे आप आहे. भारी वाटतंय? हो खूपच मस्त आहे. तर बघा काही तिथून आता पाणी येतंय. तिथून आता पूर्ण वॉटरफॉल दाखवतो. एकदम डीप आहे, 100 फीट पर्यंत डीप आहे. ते दिसतच नाहीये. आणि तिथे मंदिर आहे, काय माहिती शेतकरी दाखवला. काहीच गाडीवर सगळे माकडच माकड आहेत. पुड्या मारतात हे बारकं न्यायला आलंय, खाऊन टाकलं ना. मी चाललोय दुसऱ्या रोडने, बघूया. ते बघा इथे आम्ही गेलेलो होतो. नांगरतास धबधबा पॉइंट, बाम विभाग सावंतवाडी. मीन्स वी आर इन कोकण. त्या रोडने जाणार आहे. आपण ड्राईव्ह करतात. आता बघूया कुठेतरी थांबून चहा नाश्ता करायचा आहे. हायकर तर गाईज बघा पाऊस किती जोरात आहे. कोकणात आहे ना आम्ही आता, म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा. आम्ही कोल्हापूर जिल्ह्याच्या व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहोत. बघा बॉर्डर आंबोली घाटामध्ये आंबोली घाट. बहुत जोराचा पाऊस सुरू आहे. तेच. त्यामुळे ते स्लो लाईफ एन्जॉय करतो आहोत. ड्रायव्हिंग पण एन्जॉय करतो. गणपतीची सुट्टी मस्त एन्जॉय चालू आहे. आपणमुळे आलो आहे आम्ही अचानक प्लॅन झालेला. पुढे अजून काय हे बघा लॅपटॉप पण घेऊन आले सोबत. काम काम चालू आहे. ऑनलाईन वर्क आहे त्याचं, तरी पण तो यायचं आहे म्हणून लॅपटॉप घेऊन आला सोबत. लॉग इन करेल कधी पण फोन आला. मागे राहिले की काय नाही मला माहिती तो आम्हाला नांगर तास आहे ना, ते बघायला भेटत नाही. आम्ही इकडून यायचो. बरोबर. निप्पाणी आजरा सर्व्हिस ते बघा, आंबोली 7 किलोमीटर. जाऊन यायचं काय तरी मारा. चला चहा पिऊन यायला तिथे जाऊया. तेच आंबोलीमध्ये चहा पिऊया. चला जाऊया आता. 7 किलोमीटरच आहे फक्त. 7 किलोमीटर. तिथे कावळे शेत आहे ना, इथं आहे. अच्छा. हे बघा, हा इकडं हा असा हायवे आहे इकडे आजऱ्याला. अच्छा. मला दाखवतो. आता अचानक परत प्लॅन झालाय. चाललोय आम्ही आंबोलीला फक्त नाश्ता करायला आणि फिरायला. गरमागरम भजी, गरमागरम सगळं खाऊन येऊ आता मस्त पावसामध्ये. इथं कावळे शेत आहे आतमध्ये. इथं ते कावळेचे पॉईंट आहे आणि तो तर सगळ्यांना माहितीच आहे मोस्टली. कावळेचे पॉईंट, कावळे 7 की कावळे शेत काहीतरी. कावळे शेत, कावळे शेत तिथे तिथे कावळे 7 पॉईंटला जायचं हे चालू होतं, पण तिथे लीच लागतात. बघा व्ह्यू बघा, समोर फॉग बघा. आलो आंबोलीत. आंबोली चालू झालेला आहे. पुढे आम्ही जेव्हा काय बघू आणि मग नाश्ता करूया. बाजूलाच आहे तेच. फॉग बघा समोर. फॉग सिटी, फॉग सिटी, फुल फॉग सिटी आहे. इगतपुरी सारखी फॉग सिटी आहे. हे बघा समोर. संपला फ्लॉट आणि परत चालू. हे बघा फॉग बघा तुम्ही. 0 विजिबिलिटी. फॉग बघा, फॉग. लाईट लावलेलं आहे ना मी गाडीला. हो हो, आता लावली. पार्किंग पण लावलंय. फॉग लॅम्प. हे बघा विजिबिलिटी बघा.
कॅमेरामध्ये जरा कमी दिसतं पण दिसतं. बरोबर आहे. काय व्ह्यू पॉइंट आहे, मस्त फुल मेस्मरायझिंग. व्ह्यू बघा, ट्रक वगैरे तर फक्त लाईटवर दिसत आहेत, बाकी काही दिसतच नाही. आम्ही प्रॉपर आंबोली गावामध्ये एंटर झालोय. होय काय? हा तिथं असं तिथं घाटाजवळ. हा एक व्ह्यू पॉइंट आहे आंबोलीचा. हा हे काय लिहिलंय, ओरोस 66, कुडाळ 47, सावंतवाडी 29. म्हणजे सावंतवाडी ते गाव की सिटी काहीतरी 60 किलोमीटर आहे. हा. आणि इथून गोवा वगैरे एकदम जवळ आहे. किती असेल तरी 40-50 किलोमीटर. गोवा हा. 50 किलोमीटर तेवढ्या जवळ आहे. इथे आमची गाडी पार्क आहे. देवपूर्वी का वस प्रसन्न. हे बघा फक्त आवड पाहिजे. बाईक कोणती पण असू दे, कुठे पण जाऊ शकतो आपण. हा व्ह्यू पॉइंट बघा गाईज. गाईज आता आम्ही अंबोलीच्या व्ह्यू पॉइंटला थांबलोय. व्ह्यू बघा, फुल फॉग, काय दिसत तर नाही. मस्त मसाला वगैरे. हा बापरे, आता फॉगमुळे तर त्याच्यामुळे दिसणार नाही. काय दिसत. आता बघा तुम्ही इकडं तिथं आता आम्ही जाणार आहे नाश्ता करायला. नाश्ता करायला जातो आता आम्ही. तो जरा आम्ही काहीतरी भूक लागली. 4 वाजता निघालेलो, 6 वाजलेत. आम्ही भज्जी खायला बसलो. भज्जी काय पण चालेल, भज्जी घ्या. तिकडे बुट्टा बाजारला चालू आहे. गावागाव मिरच्या बघ एवढ्या दिल्या. चहा चालू आहे आता सगळ्यांचा. मस्त थंडीमध्ये चहा. व्ह्यू बघा, मी तर चहा. घरात न पिणारे बाहेर येऊन पितात चहा. व्ह्यू बघा. हो चहा पीत बसलो. चहा झालेला आहे, त्याचाच फक्त बाकी. खाली कप घेऊन चला निघूया. गाईज आता आमचा चहा नाश्ता झालाय, चहा भजी वडापाव. आता आम्ही निघतोय. आता जातोय आम्ही दुसऱ्या रोडला. धबधबा लिहिले. नाश्ता वगैरे करून झालंय. आता परत परतीचा प्रवास. चाललोय आम्ही रिटर्न. जरी तुम्हाला मिसळ खायची असेल तर मिसळ खाऊ शकतो अजून. नको आता काय. आता नाश्ता प्रॉपर पोटभर झालेला आहे. बाबा म्हणतात आमची पोरं इकडे कुठे दिसले. आता अंधार होत आलाय आणि आम्ही चाललोय गावी आमच्या. कोल्हापूर गडिंग्लज कोल्हापूर. हे बाय जलदी आहे. थोडा कर्नाटकी नाव आहे. आम्ही आजरा साईडून चाललोय.
काव्या हेप्पा चंदन म्हणून तिकडे नेसरी जवळ आहे. नेसरी मोस्टली सगळ्यांना माहिती आहे. नेसरीपासून 7 किलोमीटर. हेब्बाळला किती लांब आहे बघ हे. आणि ते अन्नू इथे गाडीतनं बैलगाडीतनं यायची, मग आम्हाला सांगायची ना याला चाललोय म्हणून. मामा काय मामी वारलेले होते ते दोघे. कुणाचे नानाचे आमच्या मामी काय मामा दोघं. ते सगळे वाटले ना. आता फक्त ते नानाचे चुलत मामा आहेत फक्त. ते पण हेब्बाळा याचे टोपे घालून तोच ना. हो तो त्या दिवशी बारीक बारीक होत होता. हा हा बरोबर. ते हे बघा साखर कारखाना. चल. अरे रस्ता चुकलोय की काय. आणि